गोंदियात ग्रामपंचायतीचे मास्टर लॉक असल्यामुळे मजुरांना रोजगारापासून वंचित राहावं लागण्याची वेळ. 15,386 मजुरांनी कामाची मागणी केलेली असताना केवळ 2,711 मजुरांना काम मिळणार. उर्वरित मजुरांवरती उपासमारीची वेळ. परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गानंतर आता शेतकऱ्यांचा शासनासोबत दुसरा संघर्ष पेटणार. 4 गाव परिसरातील अंदाजे 5,000 हेक्टरवरील शेतीचं शेतकऱ्यांच्या परस्पर ड्रोनद्वारे सर्वेक्षण. शेतात चुनामातीच्या खुणा मारल्यामुळे शेतकरी भीतीच्या सावटाखाली. सफाळे पालघर रस्त्यावरनं धावणाऱ्या एसटी बसचं पुढचं चाक अचानक निखळल्याची धक्कादायक घटना. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप. धुळ्याच्या बेटावत इथे पडावत गावांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची अवस्था अत्यंत खराब. सुमारे 5 किलोमीटर लांबीचा या मार्गावरती ठिकठिकाणी खड्डे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्ता दुरुस्त करावा, नागरिकांची मागणी. गोंदियाच्या देवरी, अर्जुनी, मोरगाव आणि सडक अर्जुनी या तालुक्यांमध्ये कलिंगड लागवडीला वेग. जिल्ह्यात तब्बल 231 हेक्टर क्षेत्रावरती कलिंगडाची लागवड. कलिंगड एप्रिलमध्ये बाजारात दाखल होणार. सिंधुदुर्गातील देवगड हापूस आंबा बागायतदार आर्थिक संकटात. 90 ते 95% आंब्याचं नुकसान झाल्यामुळे केवळ 5% आंबा झाडावर शिल्लक राहिलाय. आंबा शिल्लक नसल्यामुळे देवगड हापूसला 1,000 रुपयांचा दर मिळण्याची शक्यता. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडी बाजारामध्ये दुभत्या जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी. नकाने इथल्या शेतकऱ्यांना 18 लिटर दूध देणारी गाय 70,000 रुपयात केली खरेदी. जळगावच्या 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक. दररोज 300 पेक्षा जास्त वाहनांची बाजार समितीत नोंद. बाजार समिती परिसरासोबतच रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिकच्या लासलगाव एपीएमसीमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 500 रुपयांपर्यंत घसरले. आक्रमक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. कांद्याला 3,000 रुपये हमी भाव आणि विकलेल्या कांद्याला 1,500 रुपये अनुदान देण्याची मागणी. नंदुरबार बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे दरात घसरण. गुजरात आणि परत जिल्ह्यातनं भाजीपाल्याची आवक वाढली, खर्चही निघेना. दरघटीमुळे शेतकरी चिंतेत. यवतमाळच्या जाम, जुली, पारवा या ठिकाणी वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस आणि गारपीट. गहू, हरभरा, ज्वारी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सरकारनं शेती पिकाची पाहणी करून मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या मावळमध्ये लागवड झालेल्या कांद्यावरती ढगाळ वातावरणामुळे पिकावरती कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला. सततच्या फवारणीमुळे जमिनीचा पोत खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून चिकट सापळे लावण्याला पसंती. लातूरच्या फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका. टरबूज आणि कांदा पिकाचं वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान. शेतकरी हतबल. सोलापुरात अवकाळी पावसामुळे आंबा बागेचं नुकसान. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आंब्यांचा मोहर पूर्णपणे गळला. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल. वन्य प्राण्यांकडून शेती पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून शेतीला साड्या लावून पिकं वाचवण्याचा प्रयत्न. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी 8 दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे संकटात. पाऊस, ढगाळ वातावरण आणि अचानक धुकं वाढल्यामुळे आंब्यावरती बुरशीजन्य रोग वाढले. नाशिकच्या लासलगावात द्राक्ष निर्यात सबसिडी कपात निर्णय मागे. द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे हरभरा काढणीसाठी शेतकऱ्यांची पळापळ. मजूर टंचाई आणि बदलतं हवामान यामुळे हरभरा काढणीला वेग. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा मका पिकाला फटका. माळवाडीतील शेतकऱ्याची 5 एकर मका पीक जमीनदोस्त. शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं आर्थिक नुकसान. पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल. अवकाळी पावसामुळे सोलापूर तालुक्यातील मंद्रुक गावात रबी पिकांचं मोठं नुकसान. ज्वारी पावसामुळे आडवी झाली. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कर्नाटकच्या आडमुठ्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित. उजनी धरणातून सोडलेलं पाणी कर्नाटकनं अडवल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित. कर्नाटक सरकारनं भीमा नदीवर उमराणी गावाजवळ नव्यानं उभारलेल्या बंधाऱ्यामुळे महाराष्ट्रातील 9 गावांना फटका. भंडाऱ्याच्या करजखेडा, अंबाडी उपसा सिंचन शहर अपूर्ण तर पाण्याअभावी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. खासदार प्रशांत पाडोळे यांच्याकडनं नहरची पाहणी. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये 78% पाणीसाठा शिल्लक. शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये किंवा समस्या उद्भवू नये यासाठी पालिकेकडून नियोजन केलं जाणार. शहरामध्ये 1 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू. वाशिम जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीसाठ्याबाबत चिंतेत वाढ. जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी पातळी झपाट्यानं खालावत असल्याचं समोर. 160 लघु तसंच 3 मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 50% पाणीसाठा शिल्लक.
भंडाऱ्यात मोजणीतील सातत्यानं होणारी तफावत, वारंवार अर्ज करून सुद्धा शेतकऱ्यांचं दुर्लक्षामुळे शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांकडून भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे घटना टळली. भंडाऱ्याच्या मोहाडी या ठिकाणची घटना. रत्नागिरी नगर परिषदेचे 17 कोटी रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर. नगर परिषदेच्या सर्वसाधारण विशेष सभेत याला मंजुरी. 338 कोटी रुपये शहरातील विकास कामांसाठी ठेवण्याचा निर्णय. शहरातील 14 मोठी कामं केली जाणार. रत्नागिरीच्या लांजा तालुक्याच्या 4 कोटी 25 लाखांचा पाणी टंचाई आराखडा तयार. 42 गावं आणि 96 वाड्यांचा यात समावेश. टँकरनं पाणी पुरवठा करण्याऐवजी कायमस्वरूपी टंचाई कशी दूर होईल यासाठी प्रयत्न केले जाणार. छत्रपती संभाजीनगरच्या उपळा या गावामध्ये गाडीला कट मारल्याच्या कारणावरून 2 तरुणांमध्ये बाचाबाची. तरुणाच्या घरासमोर हातात हॉकी स्टिक घेऊन आरोपीकडनं शिवीगाळ. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. छत्रपती संभाजीनगर अंभई गावामध्ये संचारबंदी तणावानंतर कडक पोलीस बंदोबस्त. अंभई गावात 2 गटांमध्ये झालेल्या तुफान राड्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण. कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. पंढरपुरात क्रीडांगणासाठी भर चौकात क्रिकेट खेळत युवा सेनेचं आंदोलन. पंढरपूरच्या शिवाजी चौकात क्रीडांगणाच्या मागणीसाठी युवा सेनेचे खेळाडू आक्रमक. आंदोलनामध्ये शहर आणि तालुक्यातील खेळाडूंचा मोठा सहभाग. पनवेल आणि कर्जत दरम्यान सुरू असलेल्या 29 किलोमीटर लांबीच्या रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात. प्रकल्पाचं सुमारे 80% काम पूर्ण. ही मार्गिका मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. इचलकरंजी महापालिकेची नाहक बदनामी सहन करणार नाही. आयुक्त पल्लवी पाटील यांचा सूचक इशारा. व्यक्तिगत स्वार्थ साधला न गेल्यामुळे इगो दुखावलेल्यांकडून प्रशासनाच्या नाहक बदनामीचा प्रयत्न. आयुक्त पल्लवी पाटील यांची प्रतिक्रिया. सोलापुरात शिंदे शिवसेनेच्या अल्पसंख्याक जिल्हा प्रमुखाची गुंडगिरी. ऑफिसच्या बाजूला गाडी लावल्यामुळे 4 चाकी गाडी फोडली. शिंदे सेनेचे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक शेख यांचा व्हिडिओ व्हायरल. रत्नागिरी जिल्ह्याच्या शाश्वत आणि हवामान लवचिक विकासासाठी महत्त्वाचं पाऊल. आय फॉरेस्ट संस्थेकडून रत्नागिरी जिल्हा विकास आणि हवामान कृती आराखडा प्रसिद्ध. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते कृती आराखड्याचं प्रकाशन. नंदुरबारच्या शहादा कृषी कार्यालयामध्ये वीज बिल न भरल्यामुळे कारभार ठप्प. पीक विमा अनुदान आणि ई पीक पाहणीचे अत्यंत महत्त्वाचे ऑनलाईनची कामं पूर्णपणे बंद. केवळ 4,350 रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरणची कारवाई. कल्याणमध्ये अनधिकृत युसुफ हाईट्स इमारतीची फाईल गहाळ. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य अभिलेख कक्षातनं फाईल गायब. आरटीआयमध्ये माहिती मागवल्यानंतर प्रकार उघड. आरक्षित भूखंडावरती 10 मजली इमारत उभी तर बिल्डर फरार. जळगावच्या मुक्ताईनगर पंचायत समितीमध्ये विविध मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरूच. वेतन त्रुटी आणि जुनी पेन्शन योजनेची पूर्तता करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. भंडाऱ्याच्या तुमसर नगर परिषदेतील रिक्त पदांमुळे कारभार कोलमडण्याच्या मार्गावर. नगर परिषदेतील विविध विभागातील मंजूर 28 पदांपैकी 19 पदं गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रिक्त. स्मार्ट शहरचा गाजावाजा केवळ घोषणांपुरताच मर्यादित. कोकण आणि रत्नागिरीच्या खानवली गावामध्ये शिमगोत्सवाची जोरदार तयारी. गावोगावी भक्तिमय वातावरण. कोकणातील अनेक गावांमध्ये आजपासून देवी देवतांना मुखवटे लावण्याचा सोहळा. नंदुरबारच्या सातपुड्यात डोंगर रांगांमध्ये सध्या होळी उत्सवाचा जल्लोष. होळीच्या पार्श्वभूमीवर भोंगऱ्या बाजारपेठा सजल्या. राजवाडी होळी आणि पारंपरिक नृत्यांनी 1 मार्चपासून उत्सवाला सुरुवात होणार. भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शेगावमधल्या गजानन महाराजांच्या मंदिराला भेट दिली. राष्ट्रपतींनी गजानन महाराजांची आरती करत घेतलं दर्शन. वाशीमध्ये राईट टू एज्युकेशन अंतर्गत 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला चांगला प्रतिसाद. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 613 ऑनलाईन अर्ज प्राप्त. वाशिमच्या कारंजामधील 22 महिन्याच्या चिमुकलीनं अनोखी छाप उमटवत इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मिळवलं स्थान. इरा भिवरकर हिनं अवघ्या 4.5 मिनिटात 48 देशांच्या ध्वजांची अचूक ओळख करून देत विक्रम केला. वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार शेतुरजना मोरे या मार्गाची अवस्था अत्यंत खराब. रस्त्यावरती ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांचे हाल. तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. कराडकोळे इथे संत तुकाराम महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात. यावर्षीचा वारकरी भूषण पुरस्कार संभाजी माने यांना प्रदान. शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. परळीच्या दाऊदपुरातील जप्त केलेली राख अनधिकृतपणे ग्रामपंचायतीला उचलण्यास दिल्याचा गावकऱ्यांचा आरोप. या विरोधात गावकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. ग्रामपंचायतीला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी.
पुण्याच्या येरवडा कारागृहात कैद्यांकडून फोन वापर सुरू असल्याचा गंभीर प्रकार. येरवडा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल, सिम कार्ड, पॉवर बँक आढळल्यामुळे खळबळ. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. आईचा पार्थिव घरात असताना लेकीनं 12वीचा पेपर दिला. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील तुमखेडामधील घटना. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शालिनी पोंगळे हिचा प्रेरणादायी संघर्ष. ई लिलावातून महसूल वाढवण्यात भुसावळ रेल्वे विभाग आघाडीवर. कंत्राट, जाहिरात आणि सेवा उपक्रमात आर्थिक मजबूती. नागपूरच्या काटोल ग्रामीण रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्याप सुरू नाही. इमारत पूर्ण होऊन सुद्धा आवश्यक यंत्रसामग्री आणि तज्ञ डॉक्टर नाहीत. एनआयसीयू विभाग केवळ शोभेची वास्तू. अकोल्याच्या उमरीमधील मुख्य रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावरती हातोडा. अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं. मनपा आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. स्वारगेट शिवशाही बस अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेवरती मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर आरोप निश्चित होणार. तर गाडेच्या वकिलामार्फत जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज. कल्याणमध्ये महिलांच्या डब्यात चढणाऱ्या तरुणीला केस ओढून बाहेर काढलं. कल्याणहून बदलापूरला जाणाऱ्या लोकलमधील प्रकार. तरुणीचे केस ओढत तिला लोकलमधनं खाली उतरवलं. 3 ते 4 महिला प्रवाशांची दादागिरी. मोबाईलमध्ये कैद. कल्याणमध्ये मद्यधुंद डॉक्टरकडनं 4 दुचाकींना धडक. 4 जण जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. आरोपी डॉक्टरला पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापूरच्या कागलमध्ये सीमा तपासणी नाक्यावरती दररोज अपघात. चुकीच्या नियोजनामुळे दररोज अपघात होत असल्याचं चित्र. गेल्या वर्षभरात 5 जणांचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी. जळगावमध्ये लहान मुलाला पळवण्याच्या संशयातनं जमावाकडनं तरुणाची हत्या. 5 जण अटकेत. आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग जवळील घटना. बेदम मारहाणीनंतर उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. नागपूरच्या अंबाझरी तलावात उडी मारत हेड कॉन्स्टेबलची आत्महत्या. 2 महिन्यांपासून पत्नीशी सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती. 2 अपत्यांच्या ताब्यावरनं पती पत्नीत वाद सुरू होता. अहिल्यानगरमध्ये बसच्या प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या 3 महिलांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. आरोपी महिला सराईत गुन्हेगार सतीश भोसलेच्या नातेवाईक असल्याची माहिती. आरोपी महिलांकडून 14 लाखांचा दागिने जप्त. नाशिकच्या येवला कोटमगाव या रस्त्यावरती टेम्पोच्या धडकेत पादचारी जागीच ठार. अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या टेम्पो चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू. नागपुरात 12वीच्या पेपरला जाताना स्कूल बसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू. पारशिवणी मार्गावरील खैरी परिसरात अपघात. दुचाकीवरनं पेपरला जाताना स्कूल बसनं मागून जोरात धडक दिली. एमएसटी सीईटी, पीसीएम, पीसीबी समूह प्रवेश परीक्षेसह अनेक अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठीच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ. एमएसटी सीईटीसाठी विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 27 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार. पुण्यातील स्मार्ट मीटर धारकांना आता वेळेत वीज बिल भरावं लागणार. जर वेळेत वीज बिल भरलं नाही तर आपोआप कनेक्शन बंद होणार. पुणे विभागात जवळपास 8,000 ग्राहकांनी वीज बिल न भरल्यामुळे मीटर बंद. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाला 1,000 कोटींचा फटका. भूमिलेख विभागानं वहिवाट मोजणी बंद केल्यानंतर पालिकेकडे येणाऱ्या प्रकल्पामध्ये घट. आणि चांदवड मनमाड रस्त्यावरती शिंगवे फाट्याजवळ एसटी बस आणि डीजे वाहनाचा अपघात. समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात बसनं डीजे वाहनाला जोरदार धडक दिल्याची माहिती. समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये वाहनांचं मोठं नुकसान.